आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांधेदुखीवर काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय पाहणार आहोत। हे उपाय जर नियमित केले तर त्याचा फायदा हा नक्कीच होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, अशीच आरोग्यविषयक माहिती पाहायला मिळेल। पहिला उपाय काय करायचा आहे तर दालचिनी आणि मधाचा। दररोज सकाळी अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि 1 चमचा शुद्ध मध कोमट पाण्यात मिसळून घ्यायचा आहे। दालचिनीमध्ये सूज कमी करण्याचे गुणधर्म असतात, तर मध शरीराला ऊर्जा देतो। हा उपाय किमान 2 ते 3 आठवडे नियमित करायचा आहे। त्यामुळे काय होते तर सांध्यातील वेदना कमी होण्यास नक्कीच मदत होते। दुसरा म्हणजे तर कोबीच्या पानांचा लेप। ताजे कोबीचे पान हलके गरम करून घ्यायचे आहे आणि ते दुखणाऱ्या सांध्यावर ठेवायचे। त्यावर स्वच्छ कापड बांधायचे आणि सुमारे 20 मिनिटे तसेच ठेवायचे आहे। हा उपाय विशेषतः सूज आणि कडकपणा कमी करण्यास नक्कीच उपयोगी ठरू शकतो। त्यापुढचा उपाय आहे तर हळद आणि काळी मिरीचे सेवन। अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी कोमट पाण्यात किंवा दुधात मिसळून घ्यायची आहे। हळदीतील घटक शरीरातील दाह कमी करण्यास नक्कीच मदत करतात, तर काळी मिरी त्याचे शोषण करते। तुम्हाला देखील हा त्रास असेल तर घरगुती उपाय करून हे नक्की पहा आणि फरक अनुभवा। तसेच एरंडल तेल थोडं कोमट करून दुखणाऱ्या सांध्यावर हलक्या हाताने लावायचे आहे। त्यानंतर त्यावर गरम कपडा ठेवायचा आणि 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवायचे आहे। त्यामुळे काय होते तर रक्ताभिसरण सुधारण्यास नक्कीच मदत होते। त्यापुढचा उपाय काय आहे तर सकाळी लिंबू पाण्याचे सेवन करायचे आहे। 1 ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळून प्यायचे आहे। लिंबामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे शरीरातील दाह कमी करण्यास नक्कीच मदत करतात। याच सोबत दररोज 10 ते 15 मिनिटे हलका व्यायाम करायचा आहे किंवा चालणे देखील आवश्यक आहे। नियमित हालचालीमुळे सांधे लवचिक राहतात आणि वेदना कमी होण्यास नक्कीच मदत होते। तुम्ही जर गोळ्या औषधे घेत असाल तर त्याचबरोबर हे साधे सोपे घरगुती उपाय करून नक्की पहा। सांधेदुखी कमी करण्यासाठी फक्त घरगुती उपाय पुरेसे नसतात, त्याचबरोबर योग्य आहार देखील तितकाच महत्त्वाचा आहे। आपण काय खातो त्याचा थेट परिणाम आपल्या ह्या सांध्यांवर होतो। सर्वप्रथम आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करायचा आहे, जसे की पालक, मेथी, शेपा यासारख्या भाज्यांमध्ये कॅल्शियम आणि आवश्यक खनिजे असतात। ही हाडे मजबूत ठेवण्यास नक्कीच मदत करतात, त्यामुळे आजपासूनच या भाज्यांचा नक्की समावेश करायचा आहे। तसेच अक्रोड आणि जवस यासारखे ओमेगा 3 घटक असलेले पदार्थ नक्की घ्यायचे आहेत। हे पदार्थ शरीरातील सूज कमी करण्यास नक्कीच मदत करतात आणि सांध्यांना आराम देखील देतात। डाळीमध्ये तर डाळी, कडधान्ये आणि मूग यासारख्या प्रथिनयुक्त आहार घ्यायचा आहे। प्रथिने स्नायू मजबूत ठेवतात आणि सांध्यावरील ताण कमी करण्यास नक्कीच मदत करतात। त्याचबरोबर दररोज पुरेसे पाणी पिणे देखील अत्यंत गरजेचे आहे। पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास नक्कीच मदत करतात आणि सांधे सैल राहण्यास देखील मदत होते। यासोबत दररोज 15 ते 20 मिनिटे सकाळच्या उन्हात बसण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे। यामुळे काय होते तर शरीराला व्हिटॅमिन डी मिळते, जे हाडांच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे। हे करून तुम्ही देखील नक्की पहा आणि तुम्हाला जर सांधेदुखीचा त्रास असेल तर तुम्हाला फरक जाणवतोय का ते कमेंट करून नक्की सांगा। तसेच पुढचं आहे तर काय टाळायचं। जास्त साखर आणि मिठाईचे सेवन टाळायचे आहे। साखरेमुळे शरीरात दाह वाढू शकतो आणि वेदना तीव्र होऊ शकतात। तळलेले आणि जंक फूड कमी करायचे आहेत। असे अन्न पचायला जड असते आणि सूज वाढवण्याची शक्यता असते, म्हणून हे आहारामध्ये खाणे टाळायचे आहे आणि घरचे सात्विक अन्न खायचे आहे। तसेच जास्त प्रमाणात मिठाचे सेवन देखील टाळायचे आहे, कारण त्यामुळे सूज वाढू शकते। योग्य आहार, नियमित हालचाल आणि संयम या 3 गोष्टी जर पाळल्या तर सांधेदुखी नियंत्रणात ठेवता येऊ शकते। सुरुवातीलाच योग्य आहार आणि काळजी घेतली तर मोठा त्रास टाळता येऊ शकतो। घरगुती उपाय, योग्य आहार, नियमित हालचाल या 3 गोष्टी जर तुम्ही सातत्याने पाळले तर फरक हा नक्कीच जाणवेल। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर नक्की करा। कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाला तरी आराम मिळू शकतो। आणि अशीच आरोग्य टिप्स हवे असतील तर आरोग्य क्लिक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशीच आरोग्यविषयक माहिती या चॅनलवर नक्की पाहायला मिळेल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।